वाघ तर माझ्या एवढ्या अंतरावर होता, एवढ्या अंतरावर. रात्री धुरंधर पिक्चर बघायला गेलो होतो, जबरदस्त मजा आली. जर बघितलं नसेल ना तर नक्की बघून घ्या. आणि पार्ट 2 साठी खूप एक्सायटेड आहे, मजा येणार आहे. मी आता गावाला गेलो होतो तेव्हा आपली ब्लॅकबेरी गावालाच ठेवून आलोय. त्यामुळे आता मुंबईमध्ये इकडे तिकडे जायचं म्हणलं ना तर खूप प्रॉब्लेम होते. आणि आज बाहेर फिरायला चाललोय, तर मला जावं लागणार आहे ट्रेननी. पहिल्यांदा जाऊ राणीची बाग बघायला. राणीची बाग बघून झाल्यावर मग जाऊ आपण गेटवे ऑफ इंडियाला. आणि त्याच्यानंतर जाऊ आपण मरीन लाईन्सला. आणि मग मरीन लाईन्स वरून डायरेक्ट येऊ मग घरी. सीवूड्स मॉल जवळ पोहोचलोय. अगोदर काहीतरी खाऊन घेऊया आणि मग निघूया. तेरी मोहब्बत में जलना भी है. इकडे समोर काय काय बघूया आपण. इकडे आहे हत्ती आहे, सिंह आहे, लांडगा आहे, अस्वल आहे, बिबटी आहे. ओके. इकडे काय आहे समोर? इकडे आहे अस्वल. पहिल्यांदा मुंगूस आणि अस्वल दिसले. चला आता पुढचे प्राणी बघूया. चला आता बघूया वाघ. तुम्हाला वाघ दाखवतो आता. वाघ हे बघा, वाघ असे अंगावर काटे वगैरे आहे. दिसतोय का? आता बघा दिसेल. हा वाघ आहे. 15 मिनिटं झालं वाघाकडे बघत बसलोय, पण वाघाने एकदा पण मान वरती करून बघितलं नाही. वैतागलो. चला आता दुसरे प्राणी बघून येऊ आणि मग परत एकदा बघू वाघाचं दर्शन होतंय का. वाघ. तुम्हाला मस्तपैकी काय स्नॅक्स पाहिजे किंवा काय कोल्ड्रिंक्स पाहिजे, आईस्क्रीम पाहिजे, पॉपकॉर्न पाहिजे, तर इथं मस्तपैकी कॅफे आहे, तिथे घेऊ शकता तुम्ही. मगाशी तुम्ही बघितलं ना, भरपूर खाल्लं, त्यामुळे आता भूक नाहीये. फक्त एक कॉफी घेतली इथं, एवढी काही खास नाही. ठीक आहे. चला तुम्हाला हिप्पो दाखवतो. हिप्पो हे बघा, हिप्पो 2 आहेत. इकडे पण 2 हिप्पो आहेत, पाण्याच्या बाहेरून पडलेत आणि कावळे त्याच्या अंगावरचे किडे खातात. इकडे माकड आहेत. ही सगळी गर्दी फक्त वाघाला बघण्यासाठी झालेली आहे. बघा. ए मला खाली बस ना. ते मला खाली बस ना.
बाळा खाली बस ना, ए नीचे बैठ ना. ज्याने महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजून ठेवलाय तो तुम्हाला मी दाखवतो. तो म्हणजे माहिती ना कोण? बिबट्या. माझ्या पाठीमागे त्या बिबट्या आहे, तुम्हाला दाखवतो. हो 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 हो, हे बघा. झोपले, आराम करते. राणीच्या बागेमध्ये मी ह्या आधी पण खूप वेळा आलोय, पण ह्यावेळी जेवढी मजा आली ना एवढी मजा कधीच नाही आली. सगळे प्राणी एकदम क्लिअरली बघायला भेटले, त्या मजा आली राव. मुंबईमध्ये असाल कधी आला नसेल ना, या एकदा. मी आज वीकडेजमध्ये इकडे राणीच्या बागेला आलोय, तर एवढी गर्दी आहे. मी विचार करतोय की जर आपण विकेंडला आलो तर किती गर्दी असेल. तुम्ही पण येत आहे ना तर वीकडेजमध्येच या. आणि हो, हे उद्यान दर बुधवारी बंद असतं, याची नोंद घ्या. तिकीट प्रौढ लोकांना म्हणजे ॲडल्टला 50 रुपये, लहान मुलांना 25 रुपये. आणि तुम्ही इथे येऊन तिकीट काढू शकता तिकीट काउंटरवर. पण मी त्याला बोलेन तुम्ही ऑनलाईन काढा. तुम्ही आपल्या गुगलवर किंवा क्रोमवर टाका राणीची बाग, किंवा त्याची जी वेबसाईट आहे ती मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून देतो. ती फक्त क्लिक करा. ओपन केल्यावर तुम्हाला सिम्पल फॉर्म भरायचा आहे. फक्त तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि तुम्हाला किती लोकांचं तिकीट हवं आहे, बस. ओपन क्लिक करा आणि जीपेनं पेमेंट करून टाका. आणि तो तिथे QR कोड जनरेट होईल. तो QR कोड इथे फक्त दाखवा, खतम. एवढी सोपी प्रोसेस आहे. आणि तिकीट काढायला जास्तीत जास्त 1 मिनिट लागेल. पण लाईनमध्ये उभं राहिला तुम्ही तर मग वैताग येईल तुम्हाला. मला वाटलं नव्हतं की मी एवढ्या वेळ इकडे थांबेन, एखादा तास थांबेन आणि निघेन असं वाटलं होतं. पण जवळपास आता बघा वाजले किती, 6:45 वाजलेत. मी आलोय कितीला, 3, 3:15 आलो असं इकडे. कृष्णामध्ये एक सँडविच खाल्ला आणि एक कॉफी पिलो. कॉफी होती चांगली, सँडविच अजिबात नाही आवडला मला. पैसे वाया गेले. मोबाईल पण चार्जिंग करत होता, म्हणून म्हणलो काहीतरी खाऊया आणि तेवढ्या वेळात मोबाईल चार्जिंग होईल. चला, मोबाईल तर चार्जिंग झाला, तेवढं तरी एक काम झालं. आता जाऊया मरीन ड्राईव्हला. आला चॉको लावा केक. चॉको लावा केक. ॲज ऑलवेज व्हेरी यम्मी, व्हेरी डिलिशियस. बघलं दोन. आमचं लक्ष नव्हतं इकडे पॅटीस पण आहेत. मला जाम आवडतात रे खारी पॅटीस. असे खारी पॅटीस आहेत ना, मी खूप ठिकाणी खाल्ले आत्तापर्यंत. चिकन, चीज, व्हेज, पनीर सगळे. हा चिकनचा घेतला आहे, पण मला असं वाटतंय मी आत्तापर्यंत एवढा टेस्टी पॅटीस खाल्ला नाही. खतरनाक टेस्ट आहे. एक नंबर. रॅपिडोवर चेक करत होतो, पण रॅपिडोचं काय बुक होत नव्हती. आता प्रायव्हेट टॅक्सी केलेली आहे आणि प्रायव्हेट टॅक्सीने आपण चाललो आहे मरीन लाईनला. चला, मरीन लाईन चाललेले आहे, उतरूया. त्यांना हे कर, पेमेंट कर. कॅश नाही आहे सर. मुंबईतल्या सर्वात सुंदर ठिकाणी आता मी आलोय, मरीन ड्राईव्ह.
व्ह्यू बघा पहिल्यांदा. हा आहे मुंबईचा सुंदर व्ह्यू. समोर पूर्ण अंधार झाला त्यामुळे दिसत नसेल, पण इकडे बघा. 7:15 इथं आलो होतो. 8:15 वाजलेत. 1 तास कसा गेला समजलं नाही. माझी एकच इच्छा होती की ह्या रोडला ना मला बाईक चालवायची होती एकदम मस्त. मी जेव्हा पहिल्यांदा बाईक चालवली ना, जी मजा आली ना मला, तुम्हाला काय सांगू, खूप भारी वाटलं होतं. चला 9 वाजले, आता निघावंच लागेल. बस नंबर 108 मध्ये बसलो आम्ही. ही बस डायरेक्ट आम्हाला सोडेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. बसमध्ये बसलो, तिकीट काढायला आले, तर मी म्हणलं ऑनलाईन. ते म्हणजे ऑनलाईन नाही आहे, आता म्हणलं उतरावं लागते वाटतं. तर त्यांना विचारलं काय ऑप्शन आहे का. ते म्हणजे एक काम करा, चलो ॲप डाउनलोड करा. चलो ॲप डाउनलोड केला, त्यातून तिकीट काढलं आणि सगळी प्रोसेस 2 मिनिटाच्या आत झाली. बेलापूर लागलं, बेलापूरने जाऊ शकतो. बघूया जागा आहे का बसायला. आता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि ट्रेन इथूनच सुरू होते, त्यामुळे बसायला तर आरामशीर जागा मिळणार. मस्तपैकी विंडो सीट पकडूया, म्हणजे आरामशीर जायला भेटेल.